नाशिकच्या अंबड परिसरात परप्रांतीय ठेकेदार आणि त्यांच्या मुलाने माजी सुपरवायझरवर लाडकी दांडक्याने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना दिनांक 13 तारखेला घडली। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दर्शन राजेंद्र गायकवाड राहणार साहित्यिक रो हाऊस सिद्धटेक नगर अंबड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रदीप सिंग उर्फ पीके सिंग हा परप्रांतीय ठेकेदार असून दर्शन गायकवाड यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करत होते। मात्र सुमारे महिनाभरापूर्वी त्यांनी ते काम सोडून दुसरीकडे नोकरी स्वीकारली होती। दरम्यान शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजल्याच्या सुमारास संशयित प्रदीप सिंग यांनी दर्शन गायकवाड यांना फोन करून घराजवळ बोलावले। त्यानुसार दर्शन दुचाकीवरून तेथे गेला असता सिंगचा मुलगा अभिषेक आणि त्याचे 3-4 साथीदार तेथे आधीच दबा धरून बसले होते। दर्शन तेथे पोहोचताच संशयितांनी लाडकी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। या घटनेदरम्यान परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा होताच आरोपींनी तेथून पळ काढला। जखमी दर्शन गायकवाड यांना त्यांच्या मित्रांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान परप्रांतीय ठेकेदाराच्या गुंडागिरीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।